नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आता हे जे 2 दिवसापूर्वी महाराष्ट्रभर झालं, की बांगलादेशातल्या हिंदूंविरुद्ध होत असलेल्या अन्यायाच्या विरुद्ध इथं आंदोलनं करायची आणि इथं त्याच्याबद्दलचा द्वेष पसरवायचा आणि एका परीनं नरेंद्र मोदीचा नाकर्तेपणा हा मान्य करायचा, हे त्या निमित्ताने महाराष्ट्रात झालं. पण त्याच्यासोबत हिंदू मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करायचा आणि मुस्लिम समाजाच्या बद्दल या देशामध्ये आकस निर्माण करायचा, विष पेरायचं द्वेषाचं, हा त्याचा एक हेतू होता. काही दिवसांपूर्वी अजमेर शरीफच्या दर्ग्याबद्दल पण विषय झाला की त्याच्याही खालती मंदिर आहे. त्या ज्ञानव्यापीच्या बद्दल सुद्धा असाच प्रकार झाला, ज्ञानव्यापी मस्जिदच्या बद्दल. नंतर उत्तर प्रदेशमध्ये याला संबलला तिथल्या शाही मस्जिदच्याही खालती मंदिर आहे वगैरे असा प्रकार प्रॉपगंडा करण्याचा प्रकार झाला. तर मुद्दाम म्हणजे मला असं वाटलं, काल माझ्या एका मित्रांनी मला व्हॉट्सॲपवर काही डेटा स्टॅटिस्टिक्स पाठवले आणि मला असं वाटलं की जग काय करतंय आणि आपण काय करतोय हे थोडंसं याच्याबद्दल बोलायला पाहिजे. जग कुठं चाललंय, जगाला कुठं जायचं आहे. तर जगभरामध्ये पेटंट्स रजिस्टर होतात. कुठलं नवीन इनोव्हेशन केलं, संशोधन केलं तर त्या संशोधनाचं, त्या इनोव्हेशनचं पेटंट रजिस्टर करायला लागतं. तर ते पेटंट्स कोणी किती रजिस्टर केले? चीननी एका वर्षामध्ये 2023मध्ये 16 लाख पेटंट्स रजिस्टर केले. अमेरिकेनी 5 लाख पेटंट रजिस्टर केले. जपाननी 4 लाख पेटंट्स रजिस्टर केले. कोरियानी 2,85,000 पेटंट्स रजिस्टर केले. जर्मनीनी 1,30,000 पेटंट्स रजिस्टर केले. भारताने 64,000 पेटंट रजिस्टर केले. ट्रेडमार्क्स जे ब्रँड्स तयार होतात ते आपला ट्रेडमार्क रजिस्टर करतात, जेणेकरून त्याची कोणी इतर कॉपी करू शकत नाही. जसं ॲपलचं ते एक सफरचंदाचं ट्रेडमार्क आहे. चीननी 74 लाख ट्रेडमार्क रजिस्टर केले. अमेरिकेनी 8.5 लाख ट्रेडमार्क्स रजिस्टर केले. रशियानी जवळजवळ 5.5 लाख ट्रेडमार्क रजिस्टर केले. भारताने 4 लाख काही हजार रजिस्टर केले. इंडस्ट्रियल डिझाईन्स, नवीन इंडस्ट्रियल डिझाईन्स जी तयार होतात त्यात चीननी 8,80,000 इंडस्ट्रियल डिझाईन्स रजिस्टर केली. अमेरिकेनी 69,000, जर्मनीनी 64,000, इटलीनी 60,000, कोरियानी 60,000, तर तुर्कस्तान त्यांनी 54,000, फ्रान्सनी 45,000, इंग्लंडनी 45,000, जपाननी 34,000, भारतानी 26,000. चीन 8,80,000 आणि या देवट्यांना व्हायचंय विश्वगुरू. आता हे बघितल्यानंतर लक्षात येतं की जग काय करण्याचा प्रयत्न करतंय, जग त्यांच्या तरुणांना कुठं नेऊ पाहतंय. चीननी 115 कोटी लोकसंख्या असलेल्या चीननी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती एका वर्षामध्ये $900 मिलियन खर्च केले. $900 मिलियन. आणि भारतानी $900 बिलियन. आणि भारतानी 140 कोटीचा देश, चीनपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशांनी शिक्षणावरती एका वर्षामध्ये $14 बिलियन खर्च केले. आणि भारतातल्या तरुणांना राज्यकर्ते, सत्ताधारी पक्षामध्ये असलेले काय करायला लावतायत? बांगलादेशातल्या हिंदूंवर अत्याचार होतोय म्हणून महाराष्ट्रामध्ये बंद पुकारा, महाराष्ट्रामध्ये द्वेष पसरवा, इथं सगळ्या द्वेषाच्या गटारामध्ये लोकांना बरबटून टाका. एका मशिदीच्या खालती काय आहे, अमुक ठिकाणी काय आहे, अमुक दर्ग्याच्या खाली जमिनी खालती काय आहे हे शोधा. म्हणजे पाताळ धुंडी करायला लागलेत भारतातल्या तरुणांना, विद्यार्थ्यांना, या सगळ्या पिढ्यांना. इतका नाश आणि नायनाट का? या कुठल्याच गोष्टीमध्ये, संशोधनांमध्ये, या सगळ्या याच्यामध्ये भारतातल्या बहुसंख्य तरुणांना स्वारस्य का नाही? 140 कोटीचा देश आहे आणि 15-20 हजार इंडस्ट्रियल डिझाईन्स बनवतो फक्त. 140 कोटीचा देश. काय कुठे आलेलो आहोत आपण? हा तोच देश आहे का? म्हणजे 1947 साली भारत अत्यंत गरीब असताना या देशातल्या लोकांना मोफत शिक्षण दिलं जात होतं. 47 साली दरिद्री देश असताना मोफत शिक्षण दिलं जात होतं. आणि आज 5वी अर्थव्यवस्था जगातली बनल्यानंतर
शिक्षण परवडणारच नाही असं करून टाकलेलं आहे. आज तर ते फुकटच असायला हवं होतं. 47चा दरिद्री देश जर का मोफत देत होता, तर आत्ता इतकं महाग का करून ठेवलंय? हा तोच देश आहे का, की ज्या देशामध्ये त्या दरिद्री देशांनी IIT, IIM सारख्या संस्था उभारल्या, एम्स सारखी संस्था उभारली आणि शिक्षणाला महत्व दिलं, अणुसंशोधन केंद्र काढलं पंडित नेहरूंनी आणि अणुसंशोधन केंद्राच्या वरती हे सुरू केलं संशोधन. स्पेस टेक्नॉलॉजी बद्दल संशोधन सुरू केलं त्यावेळेला, अंतराळाबद्दल. इथं इंदिरा गांधी हरित क्रांती आणत होत्या, बँक नॅशनलायझेशन करत होत्या, लोकांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत होत्या. राजीव गांधींनी इथं टेक्नॉलॉजिकल क्रांती आणली, सीडॉट आणलं, सीडॅक आणलं. अमेरिकेने, मी त्यावेळेचा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होतो, मला आठवत आहे, अमेरिकेने भारताला सुपर कम्प्युटर द्यायला नकार दिल्यानंतर राजीव गांधींनी सीडॅक बनवलं, सेंटर फॉर द डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग. आणि सीडॅकनी 2 वर्षामध्ये पॅरलल प्रोसेसिंग करणारा जगातला पहिला सुपर कम्प्युटर बनवला. परम, जगातला पहिला. दॅट वॉज अन इनोव्हेशन. ते नवीन शोध होता. तोपर्यंत सगळे जगातले सुपर कम्प्युटर हे सिरियल प्रोसेसिंगवर काम करायचे. सीडॉट, सेंटर फॉर द डेव्हलपमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनच्या मार्फत भारतात ही संपूर्ण दूरसंचार क्रांती घडवली. करोडो जणांना रोजगार मिळाला. त्यांनीच अमेरिकेने क्रायोजेनिक इंजिन्स द्यायला नकार दिला. भारताला रॉकेट्स स्वतःची बनवायची होती, स्पेस रिसर्चसाठी, मिसाईलसाठी. क्रायोजेनिक इंजिन्स द्यायला नकार दिल्यानंतर भारताने DRDOला सांगून, इस्रोला सांगून 2 वर्षात क्रायोजेनिक इंजिन बनवलं. याला राज्यकर्ते म्हणतात. त्यानंतरची अर्थक्रांती मनमोहन सिंगांच्या काळात झालेली. लोकांना सतत सक्षम बनवण्याचा प्रयत्न केला जात होता. हा तोच देश आहे का? आज कुठल्या स्थितीला आहे तुम्ही? याच देशामध्ये आत्ता काय होणार आहे? कडे लोट करायला कुठे निघालेले आहेत. आज देशातल्या 25 कोटीपेक्षा जास्त मोबाईल्सवरती जुगाराचे गेम्स आहेत, जुगाराचे ॲप्स आहेत. आणि सचिन तेंडुलकर सारखी माणसं असल्या ॲप्सचं जाहिराती करतात, मोठमोठ्या सेलिब्रिटीज त्या ॲप्सच्या जाहिराती करतात. शर्मा वाटत नाही त्यांना, लाजा वाटत नाहीत. कुठं ढकलतायत बेरोजगार तरुणांना? त्यांना काय द्यायला पाहिजे, त्यांना कसं सक्षम करायला पाहिजे हे बाजूला राहिलं. सगळे धर्मांधता पसरवायची, द्वेष पसरवायचा. आत्ता 2025ला उत्तर प्रदेशमध्ये, ज्याचं नाव अलाहाबाद होतं, ज्याचं नाव आता प्रयागराज केलंय, तिथं कुंभमेळा होणार आहे. आणि त्या कुंभमेळ्यामध्ये 30,000 कोटी रुपये खर्च होणार. 30,000 कोटी रुपये. महाराष्ट्रातल्या, देशभरामधल्या शाळा बंद पडतायत पैसे नाहीत म्हणून. सरकार बंद करताय शाळांना. शाळांचं खाजगीकरण, हॉस्पिटल्सचं खाजगीकरण, शासकीय रुग्णालयांचं. त्या अहमदाबादमधलं आशिया खंडातलं सर्वात मोठं शासकीय रुग्णालय हे अदानीला देऊन टाकलं गुजरात सरकारने. आणि इथे हे काय चाललंय? म्हणजे इतकं लाज वाटते ती आकडेवारी, ती बातमी वाचल्यानंतर सुद्धा लाज वाटते. गेल्या वेळच्या कुंभमेळ्याला काहीतरी 6,382 कोटी रुपये खर्च केले आणि आता 30,000 कोटी एकूण खर्च होणार. 40 कोटी लोक येणार. विचार करा, 40 कोटी लोक तिथं येणार असं सांगतायत. आणि त्यासाठी 2,000 लक्झरी टेंट्स, अलिशान तंबू, त्यांना राहण्याच्या व्यवस्थेसाठी 2,000, 25,000 पब्लिक अकोमोडेशन्स, डॉर्मेटरीज सारखं हे उभारलं जाणार. आणि त्याचे रेट्स 2,500 रुपयापासून 25,000 रुपयापर्यंत असतील. 70,000 ॲडिशनल टॉयलेट्स बनवणार, 70,000 स्ट्रीट लाईट लावणार, 23,000 CCTV तिथं लावले जाणार. हे काय आहे? कशावर खर्च करायला पाहिजे आणि काय केला जातोय? आणि तिथं या कुंभमेळ्यामध्ये येणारे सगळे साधू काय करणार? टनाटनानी गांजा आणणार आणि फुकणार.
नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये मी केलेली बातमी आहे, आधुनिक श्रावणबाळ नावाची. देशभरामधून मुलांनी आपल्या आईवडिलांना तीर्थयात्रेला म्हणून नाशिकला आणलं आणि सोडून दिलं गर्दीमध्ये आणि पळून गेले. आणि ते वयोवृद्ध लाचार झालेले आईबाप भिका मागत हिंडण्याची वेळ आली होती. नाशिकच्या गाडगे महाराज आश्रमामध्ये त्यांना आश्रय मिळाला आणि दोन वेळचं खाण्याची व्यवस्था होऊ शकली. आणि ते गाडगे महाराज काय सांगत होते की देवळांमध्ये देव नाहीये, पुजाऱ्याचं पोट आहे. त्याच गाडगे महाराजांच्या आश्रमात यांच्या पोटा पाण्याची व्यवस्था झाली आणि कृतज्ञ झालेले ते तरुण आई बापाला गर्दीमध्ये सोडून पळून निघून गेले. ही धर्माची अवस्था आहे. आणि ती नाशिकची भाजपची कंगना रनौत म्हणते की हिंदू धर्म आमचा प्राण आहे. हा असा प्राण आहे? जन्मदात्या आईवडिलांना सोडून देणार गर्दीमध्ये आणि या गोष्टींवर खर्च करणार, तरुणांची माथी भडकवणार, त्यांना दर्ग्याखाली काय, मशिदीखाली काय हे शोधायला लावणार, बेरोजगारांची 45 कोटीपेक्षा जास्त मोठी फौज भारतात उभी करणार. कारण यांची मवाली करायला ते हवेत. जग कुठे चाललंय आणि आपल्याला तिकडं जायचंय की नाही जायचंय? का आपल्याला या द्वेषाच्या गलिच्छ गटारीमध्ये बरबटून टाकायचंय आपल्या येणाऱ्या पिढ्यांना? माझ्या पिढीची लोक तर कदाचित ते बघायला जिवंत राहणार नाहीत. मी इतकं बोलतो तर मला मारतील सुद्धा. पण आपल्या येणाऱ्या पिढ्या या द्वेषाच्या गटारीत सोडायच्या आहेत का? हा प्रत्येक आईबापांनी विचार करण्याची गोष्ट आहे. प्रत्येक आईबापांनी. आजच्या इजी न्यूजच्या भागात इतकंच, पण खरोखर अंतर्मुख व्हा आणि सांगा इथं कॉमेंट करून की तुम्हाला काय वाटतं याबद्दल. इजी न्यूजचे व्हिडिओज हे लोकांना कळावं यासाठी जास्तीत जास्त लोकांना याची लिंक शेअर करा. जास्तीत जास्त जणांनी हे लाईक करा आणि ज्यांना ज्यांना शेअर कराल त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.